पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक नगरीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसतोय। प्रेम प्रकरणाच्या त्रासातून एका तरुणावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। तरुणाला एवढा त्रास देण्यात आला की 21 वर्षीय या तरुणानं आपलं जीवन संपवून टाकलं। आरोपींनी त्याला मारहाण करत त्याच्याकडे पैशांची देखील मागणी केली। या घटनेनं एकच खळबळ उडाली। पुण्यात नेमकं काय घडलं, तरुणाच्या प्रेम प्रकरणाला विरोध का होता, पाहूयात या व्हिडिओतून। ही घटना कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रू भागात घडली आहे। विशाल भैरम काळे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। तो मूळचा पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील हुडको कॉलनीचा रहिवासी। या प्रकरणी विशालच्या बहिणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी 5 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला। विशाल आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती आता समोर आली आहे। विशालचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, मात्र या प्रेम प्रकरणाला आरोपींचा तीव्र विरोध होता। याच कारणावरून आरोपींनी विशालला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली। हा त्रास केवळ विरोधापुरता मर्यादित राहिला नाही, तर आरोपींनी विशालला बेदम मारहाण केली आणि त्याच्याकडे पैशांची मागणीही केली। आरोपींचा हा जाच आणि धमक्या दिवसेंदिवस इतक्या वाढल्या की अवघ्या 21 वर्षांच्या विशालला जगणं नकोसं झालं। 1 जूनच्या रात्री या त्रासानं परिसीमा गाठली आणि मानसिक दबावाखाली आलेल्या विशालनं कोरेगाव पार्क परिसरातच एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। भावाचा असा दुर्दैवी अंत झाल्यानंतर त्याच्या बहिणीनं धीर खचून न देता पोलिसात धाव घेतली। तिच्या फिर्यादीवरून कोरेगाव पार्क पोलिसांनी चैत्राली उर्फ चैतू भोसले, रोहित भोसले, ऋषिकेश भोसले, कोला काळे आणि परशान काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। पुण्यासारख्या शहरात प्रेमसंबंधांच्या वादातून तरुणांना मारहाण करणं, पैशांसाठी धमकावणं आणि थेट आत्महत्येच्या दारापर्यंत ढकलण्याचं धाडस गुन्हेगारांमध्ये निर्माण होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे। मात्र ही घटना केवळ पुणे किंवा विशालपुरती मर्यादित नाही। जर आपण महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे ताजे चित्र पाहिले तर प्रेम प्रकरण आणि त्यातून घडणारे गुन्हे किंवा आत्महत्या यांचे एक भीषण सत्रच संपूर्ण राज्यात सुरू असल्याचं दिसतंय। अलीकडच्या काळात पुण्याच्याच लोणीगंज भागात अशाच प्रकारे संशयातून आणि मानसिक छळातून एका 19 वर्षीय तरुणीला गळफास लावून आत्महत्या करावी लागली होती। ज्या प्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला बीडमधून अटक केली होती। काही महिन्यांपूर्वीच बिबवेवाडी परिसरात 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीनं लग्नाचा तगादा आणि प्रियकराच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतला होता। केवळ पुणेच नाही तर अहिल्यानगर, नागपूर आणि मुंबईसारख्या शहरांमध्येही प्रेमसंबंधातून निर्माण होणारा संशय, चारित्र्यावर संशय घेणं किंवा नातं तोडल्याच्या नैराश्यातून समोरच्याला आत्महत्येस प्रवृत्त करणं किंवा थेट हत्या करण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। या सर्व घटनांमधून एक अत्यंत चिंताजनक प्रवृत्ती समोर येते। आजची तरुण पिढी प्रेमसंबंधांमधील वाद, नकार किंवा कौटुंबिक विरोध सहन करण्यास असमर्थ ठरते। दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा धाग इतका संपलाय की प्रेम प्रकरणाच्या नावाखाली पैशांची खंडणी मागणं, भरचौकात मारहाण करणं आणि एखाद्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं हे गुन्हेगारांसाठी खूप सोपं झालंय। जेव्हा नात्यांमध्ये संवाद, समजूतदारपणा आणि कायदेशीर भीती संपते, तेव्हा विशाल सारख्या निष्पाप तरुणांना आपले प्राण गमवावे लागतात। अशा घटनांवर केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही, तर या मानसिकतेच्या मुळाशी जाऊन तरुण पिढीचं समुपदेशन करण्याची आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा कठोर वचक निर्माण करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।